नमस्कार. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आज आहे व्हिडिओ बनवण्याचा 7वा दिवस. आज मनस्वीला सुट्टी असल्यामुळे ती झोपूनच होती आणि दादा पण झोपून होता. तर हे दोघंही भाऊ झोपून आहेत शांतपणे. मी बाहेरचं वातावरण बघत होते आज की कसं आहे. आज मी उशिराच उठली होती, तर वातावरण छान होतं म्हणून थंडी खूप जास्त. आता आभाळ गेल्यामुळे थंडी खूप जास्त वाढलेली आहे. तर मी इकडे स्वयंपाकाची तयारी करत आहे, कारण की हिच्या पप्पाला ऑफिसला जायचं होतं. तर मी आज बनवणार आहे लाल शेंगाची भाजी. त्यामध्ये वाटाण्याचे दाणे आणि आलू टाकली होती. सकाळीच अद्रक लसूणची पेस्ट बनवली, त्याच्यामध्ये सांबार टाकलं आणि थोडंसं जिरा टाकलं, त्याची पेस्ट बनवली. नंतर मी पाल्याच्या कांद्याची फोडणी देते, कारण की आता हिवाळा असल्यामुळे पाल्याचा कांदा मिळतो, तर मी पाल्याच्याच कांद्याची फोडणी देत आहे. कांदे तेलामध्ये छान परतून घेतले. छान लाल होईपर्यंत कांदे परतून घ्यायचे. त्यानंतर थोडी अद्रक लसूणची पेस्ट. तुम्ही पण अशीच पेस्ट करता का, मला पण कमेंटमध्ये सांगा. थोडं सांबाराचे दांडे आणि जिरा टाकला आहे तिथे, आणि थोडं खसखस टाकली आहे, चव छान येते. मसाले टाकले, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं घरी बनवलेला मसाला. त्याला पण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत त्याला शिजवायचं. मसाल्याला खुलं नाही शिजवायचं, झाकून शिजवायचं त्याला, म्हणजे पूर्ण फ्लेवर जे आहे ते आतमध्ये राहते आणि छान टेस्ट येते. टमाटर टाकलेले आहे. सकाळी जरी मनस्वीचा टिफिन नसला तरी पण यांचा ऑफिसचा टिफिन असतोच, तर उठून बनवावंच लागते. छान भाजीला तेल आलेलं आहे. यानंतर मग टाकायचं ते जे काही भाजी आपण बनवत आहोत ती भाजी टाकायची. मला हे जास्त काही लाल शेंगा आवडत नाही, पण हे घरी खातात, हिला आवडतं, हिच्या पप्पाला आवडतं, तर बनवावंच लागते. मला त्या हिरव्या शेंगा आवडतात चवळीच्या. तांदूळ घेतले होते बघायला. मी रोज तांदूळ बघते, कारण की तिरवणी वगैरे खडे वगैरे राहतातच. बघूनही असते तरी पण बघतेच मी एकदा. आता भाजी शिजत आलेली आहे. भात मांडला होता साईडला, कणिक भिजवून ठेवलं होतं. भात शिजत आहे. दादा उठला होता तेवढ्या वेळामध्ये, मी त्याच्याकडे गेली होती. हा बघा उठला. तो आता आपल्या दीदीला उठवणार. आज मनस्वी घरी आहे, तर दिवसभर मस्त राहणार या दोघांचे झगडे, भांडण, मारापिटी सगळंच. मस्त केस खिचतो हायचे. तो बघा कसा चावत आहे. यांच्या मस्त सुरू झाला मनस्वी मारत त्याला. आता लाड करत आहे, सॉरी म्हणत आहे की मी तुला मारलं म्हणून. दोघं भाऊ खेळत आहेत. मी त्यानंतर हे खेळत असताना मग मी भाकर
पोळी भाकर बनवली, म्हणजे कणकीचंच भाकर बनवते मी, जी हातावर थापून मला आवडते. ही गोड गोड वाटते भाजीसोबत खायला. त्यानंतर हे काल वॉशिंग मशीन क्लीनरचे ट्यूब बोलवले होते, तर बघूया म्हटलं ट्राय करून. तर असं सगळ्यात आधी एक टाकलं होतं, पण त्याने काही क्लीन झालं नाही, तर मी 2 टाकले. मला पाहिजे तसं काही आवडले नाही हे प्रोडक्ट. पाणी थोडी कमी घ्यायचं, म्हणजे फेस येऊन जाईल. काही तर क्लीन झालेलं नाही, मी बघितली होती. मला तेवढा नाही आवडला हा प्रोडक्ट. म्हटलं आधी जेवण करून घ्यावं, नंतर कामं करावं बाकी दिवसभर. मग याला थोडंसं जेवण दिलं. मनस्वी जेवण करत आहे, तिला पण आवडते. भाजीसोबत पोळी भाकर तुम्ही पण करून पहा. एकच बनवली होती मी. कडक कडक छान वाटते, अशी गोड गोड वाटते. ती दाखवत आहे मनस्वी. हे बघा, पाणी नंतर मी कमी केलं होतं, मग त्याला थोडं फेस आलं. मी 3 ट्यूब टाकले होते त्याच्यामध्ये, ते साबणचे. ते बघा, काहीच तर क्लीन होत नाही आहे. पाणी तर पांढरंच येत आहे. आतमधलं जे कचरा आहे तो स्वच्छ झाला पाहिजे. हा तर बाहेरचाच होता, त्याच्यामुळे मला हे प्रोडक्ट काही आवडलं नाही. काल रात्री यांनी सगळे शूज धुवून ठेवले होते, तर ते वाढले, तर मी नंतर ते नेऊन ठेवले आतमध्ये. यांनीच धुतले सगळे शूज. मनस्वी ड्रॉइंग काढत आहे. त्याची आंघोळ झाली, हिची आंघोळ बाकी होती. आंघोळीला जा म्हटलं तर ही जातच नव्हती. थोडा वेळ थांब म्हणे. ती ड्रॉइंग करत आहे आणि तो बघत आहे दीदी काय करत आहे तर. नंतर हिची पण आंघोळ झाली. माझ्याकडे माझा देर आला होता, त्याचा या पेपर होता, तर तो घरी आला होता जेवण करायला. तेवढ्या वेळामध्ये मग मी कपडे घालायला टाकली होती. कपडे धुवायचे होते आज मला. आता मनस्वी घरी होती तर, आणि देर पण आला होता, तर तो बघणार होता आता दादूला थोडा वेळ. कपडे टाकले मी भिजायला. नंतर आंघोळ झाल्यानंतर मी थोडंसे हे स्वच्छ केलं, कारण की रोज वंदना वगैरे घेतल्यानंतर अगरबत्तीचे वगैरे पडत होते. तर मी बाबासाहेब आणि गौतम बुद्धांचे फोटो पुसून घेतले स्वच्छ कपड्याने. आणि हे क्लीन केलं. मग नंतर बुद्ध वंदना घेतली, अगरबत्ती मेणबत्ती लावली, आणि ऑरेंज संत्रा एक दाणं म्हणून ठेवलं होतं तिथे. तिथे मी पिंपळाचे पानं ठेवते, पण आता आहेत ना माझ्याकडे, म्हणून मी अशीच मेणबत्ती लावली. माझी वंदना झाली होती. मनस्वी लॅपटॉप बघत होती. नंतर दादासोबत मी थोड्या वेळ खेळली. मस्ती करत होता. त्याचं खेळणं सुरू आहे. तर दिवसभर पूर्ण कामं झाले. मनस्वी घरी असल्यामुळे दोघांनाही बघावं लागलं. ती पण याला रडवते खूप, तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागते. ते बघा तिकडे आपला कारनामा करत आहे, हा इकडे खेळत आहे. नंतर याला झोपवून मी बाकीचे कपडे काढली, ड्राय केली. अर्धे कपडे हाताने धुतले. यांचे शर्ट वगैरे मी सहसा हातानेच धुते, आणि बाकीचे कपडे मशीनमध्ये लावले. अर्धे कपडे आहेत, अर्धे कपडे झाले होते. ऊन चांगले असल्यामुळे कपडे पण सुकले लवकर. मग 2:30-3 वाजेच्या दरम्यान मनस्वी म्हणे मम्मी मला भूक लागली म्हणत होती. तर मग हे घरी होते सोया चंक्स चिप्स आहेत, हे सोया स्टिक आहेत. तर मग थोडेसे खाल्ले आम्ही सगळ्यांनी. तर आजचा दिवस असाच गेला, कामामध्ये, खाण्यामध्ये.
खेळण्यामध्ये, मस्ती करण्यामध्ये. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.